नमस्कार, ममताज खानदेश किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरात वर्षभरासाठी धान्य आणि कडधान्य साठवण्याची तयारी सुरू होते. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने तुरीची साल काढून घरच्या घरी ताजी तुरीची डाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. घरच्या घरी बनवलेली डाळ स्वच्छ, पौष्टिक आणि चवीला देखील खूप छान लागते. तर चला मग सुरुवात करूया. बघा, इथे मी तुरी घेतल्या आहेत. या तुरी आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतात. तुम्ही अशा तुरी घेऊन घरच्या घरी डाळ बनवून ठेवू शकता. सर्वप्रथम आपण या तुरी गाळणीने चांगल्या प्रकारे गाळून घेणार आहोत. असं केल्यामुळे त्यातला धूळ, कचरा, कीड लागलेल्या किंवा खराब तुरी वेगळ्या निघून जातात. त्यामुळे डाळ स्वच्छ आणि चांगली तयार होते. आणि अजून एक छोटीशी गोष्ट, अशा प्रकारे तुरी गाळणीने गाळून घेतल्या तर धूळ आणि खराब तुरी तर निघूनच जातात, पण पाण्याची बचतही होते. जर तुम्हाला तुरी गाळायच्या नसतील तर त्या पाण्याने धुवून घेतल्या तरी चालतील, पण त्यावेळी पाणी थोडं जास्त लागेल. त्यामुळे शक्य असेल तर आधी गाळणीने स्वच्छ करून घेणे अधिक सोयीचे ठरते. आता आपल्या तुरी सर्व गाळून तयार झालेल्या आहेत. इथे मी 2 मोठी भांडी घेतली आहेत आणि त्यामध्ये या तुरी टाकून घेतल्या आहेत. आता या तुरीमध्ये आपण पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यानंतर ज्या काही पोकळ किंवा खराब तुरी असतील त्या वरती तरंगून येतात. त्या आपण हलक्या हाताने काढून एका वेगळ्या भांड्यात ठेवायच्या आहेत. आता या तुरी फक्त 5 ते 7 मिनिटेच पाण्यात ठेवायच्या आहेत. जास्त वेळ भिजत ठेवायच्या नाही. यानंतर लगेच या तुरी एका गोंट्यामध्ये म्हणजे पोत्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर बघा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे. अगदी अशाच प्रकारे आपण सर्व तुरी गोंट्यामध्ये टाकून घेतल्या आहेत. असं केल्यामुळे तुरीचा वरचा कवच म्हणजे साल थोडी मऊ होते आणि त्यामुळे पुढे साल काढायला खूप सोपं जातं. म्हणूनच आपण तुरी फक्त थोड्याशा पाण्याने धुवून घेतल्या आहेत, म्हणजे पोत्यामध्ये काढून घेतल्या आहेत. आता हे पोतं एखाद्या उंच जागेवर ठेवायचं आहे, म्हणजे त्यामधलं जास्तीचं पाणी हळूहळू निथळून जाईल. तर बघा, इथे मी एक तगारी उलटी ठेवली आहे आणि त्या तगारीवरती हे तुरीचं पोतं ठेवलेलं आहे. त्यामुळे तुरीमधलं सगळं जास्तीचं पाणी हळूहळू खाली निघून जाईल. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला हीच प्रक्रिया पुन्हा करायची आहे. इथे मी पुन्हा एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये या तुरी टाकत आहे. आता पुन्हा ज्या काही पोकळ किंवा खराब तुरी असतील त्या वरती तरंगून येतातच. त्या आपल्याला हाताने काढून वेगळ्या ठेवायच्या आहेत. यानंतर अगदी याच पद्धतीने आपण या तुरी पुन्हा गोंट्यामध्ये म्हणजे पोत्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, तुरी जास्त वेळ भिजत ठेवायच्या नाहीत. फक्त 5 ते 7 मिनटं पाण्यात ठेवायच्या आणि लगेच काढून घ्यायच्या आहे. असं केल्यामुळे पाणीही जास्त लागत नाही आणि तुरी देखील जास्त भिजत नाही. ही प्रक्रिया दुसऱ्या दिवशी केल्यामुळे तुरी पूर्ण फुलत नाहीत. फक्त त्यांचा वरचा कवच थोडा नरम होतो आणि कवच नरम झाला की पुढे साल काढताना जास्त मेहनतही लागत नाही. आता आपण 2 दिवस फक्त तुरी धुवून घेतल्या होत्या, म्हणजे तुरी भिजत ठेवल्या नव्हत्या. फक्त धुवून त्यामधलं पूर्ण पाणी निथळून ठेवलं होतं. आता तिसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा एका भांड्यात पाणी घेतलं आहे. हे पाणी खूप थंडही नाही आणि खूप गरमही नाही, अगदी साधं थंड पाणी आहे. त्यामध्ये आता मी तुरी टाकून घेतल्या आहेत. आता या तुरी फक्त 25 ते 30 मिनटं भिजत ठेवायच्या आहेत. या अर्ध्या तासात तुरीच्या सालीवर छोट्या छोट्या सुरकुत्या पडायला लागतात. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तशा सुरकुत्या पडल्या की समजायचं की तुरी तयार झाल्या आहेत. लक्षात ठेवा, तुरी पूर्ण फुलवायच्या नाहीत. फक्त तुरीच्या साली मऊ होऊन त्यावर सुरकुत्या पडतील इतकंच भिजवायचं आहे. आता या सुरकुत्या पडलेल्या तुरी आपण हाताने हलक्या घोडून वर काढायच्या आहेत आणि गोवणीत टाकून घ्यायच्या आहेत, कारण काही कडक तुरी खाली राहतात. तर बघा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे. अगदी अशाच प्रकारे आपण सर्व तुरी हळूहळू काढून घेणार आहोत. जास्त वेळ आपल्याला लागत नाही, लगेच या तुरी निघून जातात. आता आपण सर्व तुरी काढून घेतलेल्या आहेत आणि त्या गोणीत भरून ठेवल्या आहेत. आता या तुरी गोणीत साधारण 1.5 ते 2 तास ठेवायच्या आहेत, कारण ज्या तुरीच्या सालीवर आधी सुरकुत्या आल्या होत्या त्या गोणीत राहिल्यावर छान फुलायला लागतात. तुरी पाण्यात जास्त वेळ ठेवायच्या नाहीत, म्हणून आपण त्या फक्त अर्ध्या तासासाठीच भिजवून लगेच गोणीत ठेवतो. तर बघा, 1.5 ते 2 तासानंतर तुरी छान फुललेल्या दिसत आहेत, टम्म फुगलेल्या. आधी सालीवर असलेल्या सुरकुत्या आता मऊ होऊन तुरी छान फुलल्या आहेत. आता मी या तुरी गच्चीवर आणून पातळ थरात नीट पसरवून घेतल्या आहेत.
आता या तुरी आपण 1 ते 2 दिवस उन्हात चांगल्या प्रकारे सुकवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या पूर्ण कोरड्या होतील आणि पुढे डाळ बनवण्यासाठी अगदी योग्य तयार होतील। आता आपल्या तुरी छान उन्हात सुकलेल्या आहेत। आता या तुरी आपण घरगुती चक्कीवर म्हणजे छोट्या गिरणीत भरडून घेत आहोत आणि त्यापासून सुंदर अशी तुरीची डाळ तयार करत आहोत। तर बघा, मी तुम्हाला दाखवत आहे, ही तयार झालेली डाळ हातावर घेऊनही दाखवत आहे। किती छान दिसते आहे। डाळ एकदम स्वच्छ तयार झाली आहे, अजिबात साल राहिलेली नाही, सगळं कवच पूर्णपणे निघून गेलेलं आहे। डाळ अगदी विकत मिळणाऱ्या डाळीसारखीच सुंदर आणि एकसारखी दिसते आहे। मी तुम्हाला हातावर थोडी साल वेगळी काढून दाखवली आहे, त्यामुळे तुम्हाला स्पष्टच दिसेल की डाळ पूर्ण स्वच्छ तयार झाली आहे। अशा प्रकारे घरच्या घरी बनवलेली ही तुरीची डाळ खूपच नैसर्गिक, स्वच्छ आणि चवीला अप्रतिम लागते। तुमच्या घरी भरगडं असेल तर त्यावरही तुम्ही करू शकता किंवा मोठ्या चक्कीवरही भरडून आणू शकता। आता आपण ही डाळ गाळणीने गाळून घेऊया, म्हणजे त्यातली थोडीफार कचरा किंवा साली वेगळे निघून जातील। त्यानंतर पंख्याने किंवा सुपाने उडवून घेऊया, यामुळे उरलेली सालही पूर्णपणे निघून जाईल। अशा प्रकारे मी ही डाळ पूर्ण तयार करून घेतलेली आहे। अशी आपली घरची मेहनतीची आणि प्रेमाची तुरीची डाळ तयार झाली आहे। तुम्ही ही पद्धत नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कसा आला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ममताज खानदेश किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छान घरगुती रेसिपीसोबत। धन्यवाद। नमस्कार।